अमरावती जिल्ह्यामध्ये एक असे ठिकाण आहे ज्या ठिकाणी स्वतः महादेवांनी हजारो वर्ष तपस्या केली होती। हे ठिकाण अमरावती जिल्ह्यातील मोर्शी शहरापासून 13 किलोमीटरच्या अंतरावर वसलेले एक प्राचीन धार्मिक आणि नैसर्गिक पर्यटन स्थळ असून याला सारबर्डी म्हणजे छोटा महादेव म्हणून ओळखले जाते। हे ठिकाण अनेक रहस्य आणि दंतकथांनी भरलेले असून चारही बाजूंनी दाट जंगल आणि उंच डोंगरांनी वेढलेली आहे। इथे सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत एक प्राचीन नैसर्गिक गुफा असून या गुफेपर्यंत पोहोचण्यासाठी 3 किलोमीटरची डोंगरावरील उभी चढाई करावी लागते। या गुफेमध्ये महादेवांचे प्राचीन शिवलिंग स्थापित आहे। या मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे शिवलिंगाच्या वर असलेल्या खडकातून नैसर्गिक जलधारा अखंडपणे वाहते, त्यामुळे महादेवांचा नैसर्गिक जलाभिषेक सतत होत राहतो। आणि याच ठिकाणी महादेवांनी हजारो वर्ष तपस्या केली होती, ती संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे। स्थानिक मान्यतेनुसार या गुफेचा संबंध पचमढीच्या मोठ्या महादेवाशी जोडला जातो। काही आख्यायिकांनुसार या गुफांमधून पचमढी पर्यंत मार्ग जातो। ग्राम सारबर्डीची एक विशेषता ही पण आहे की हे ग्राम अर्धे मध्य प्रदेश आणि अर्धे महाराष्ट्रात वसलेले आहे। मान्सूनच्या वेळी सारबर्डीचा परिसर अधिकच सुंदर दिसतो, त्यामुळे धार्मिक महत्त्वाबरोबरच सारबर्डी हे निसर्गप्रेमींसाठीही एक आवडते ठिकाण बनले आहे। तर या मान्सून मध्ये या पवित्र ठिकाणाला नक्की भेट द्या आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बघण्यासाठी मला फॉलो करा।